बीडमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेची चर्चा अजून सुद्धा थांबली नाही। त्या परिषदेत धनंजय मुंडे यांनी पत्रकाराला गप्प बसायला सांगितलं। त्यानंतर विरोधकांनी सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणत सरकारवरच जोरदार हल्ला चढवला। पण आता या संपूर्ण वादात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच धनंजय मुंडेंना अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या आहेत। नेमकं तटकरेंनी काय म्हटलं आणि त्याचा अर्थ काय जाणून घेऊया। नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र। राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यादरम्यान झालेली पत्रकार परिषद मोठ्या वादात सापडली। पत्रकार परिषद सुरू असताना एका प्रश्नावर धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप करत पत्रकाराला शांत राहायला सांगितल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। त्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आणि काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांच्यावर गुंगी गुडिया अशी टीका केली। या टीकेनंतर अनेक आंदोलनं झाली। या प्रकरणामुळे राज्यात मोठं राजकारण रंगलंय। आता याच वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तटकरे म्हटलेत की मी ती पत्रकार परिषद पाहिली नाही, मात्र पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत स्थानिक आमदार शेजारी बसणं चुकीचं नाही, पण ती पत्रकार परिषद त्या महत्त्वाच्या व्यक्तीची असते। नुकतीच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे माझ्या मतदारसंघात पत्रकार परिषद घेत होते, त्यावेळी मी त्यांच्या शेजारी बसलो होतो, पण मी एक शब्द सुद्धा बोललो नाही। यापुढे बोलताना तटकरेंनी स्पष्ट केलं की धनंजय मुंडे नेमक्या कोणत्या संदर्भात बोलले हे मी समजून घेईन, मात्र दुसऱ्यांच्या पत्रकार परिषदेच्या मध्ये बोलणं योग्य वाटत नाही। आमचे सहकारी यापुढे जबाबदारीने वागतील अशी मी अपेक्षा करतो। तटकरेंच्या या वक्तव्याला धनंजय मुंडेंना दिलेला अप्रत्यक्ष सल्ला किंवा कानपिचकी किंवा टीका म्हणून सुद्धा पाहिलं जातंय। दरम्यान या संपूर्ण वादावर धनंजय मुंडे यांनी सुद्धा आपली बाजू मांडली आहे। काँग्रेसनं बीडचे हुकुमशाह अशी पोस्ट केल्यानंतर मुंडे म्हणाले की मी इत्तुसा माणूस आहे, मला का टार्गेट करता? 1.5 वर्षांपासून मी एक शब्द सुद्धा बोललो नाही। मी आता मंत्री नाही, फक्त आमदार आहे। तरी सुद्धा काही जण मुद्दाम माझी बदनामी करतायत आणि माझ्या विरोधात द्वेषाचं राजकारण करतायत। आता तटकरेंच्या या प्रतिक्रियेनंतर हा वाद इथेच थांबतो की राष्ट्रवादीमध्ये यावरून काही नवी चर्चा होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोबतच धनंजय मुंडेंना तटकरेंनी दिलेला हा सल्ला म्हणा, त्यांच्यावर केलेली टीका म्हणा, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र।